हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जी फार्मसिस्टची वॅकन्सी आहे कुठली, स्टाफ सिलेक्शन कमिशनची। तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनची ज्या फार्मसिस्टच्या वॅकन्सी असतात मित्रांनो, ह्या सेंट्रल लेवलच्या असतात। तर मित्रांनो, ह्या ज्या वॅकन्सी असतात ते रिजन वाईज डिवाइड केलेले असतात। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण कोणतं रिजन बघणार आहे? वेस्टर्न रिजन। आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सेंट्रल रिजन बघितलेलं होतं मित्रांनो। त्याच्यामध्ये फेज 12 च्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 17 वॅकन्सी होत्या टोटल। ते व्हिडिओ आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये जे वेस्टर्न रिजन मध्ये फेज 12 च्या एसएससी च्या फार्मसिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत ते आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी मित्र विचारत होते की सर, महाराष्ट्रामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या किती वॅकन्सी आहेत? तर मित्रांनो, वेस्टर्न रिजन मध्ये आपला महाराष्ट्र इन्क्लूड होतो। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नागपूरची वॅकन्सी आहे, मुंबईची वॅकन्सी आहे, ते आपण डिटेल मध्ये बघणार आहेत मित्रांनो। तर टोटल नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहेत वेस्टर्न रिजन मध्ये? 15 फार्मसिस्टच्या वॅकन्सी इथे राहणार आहेत। त्याच्यातल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते आपण इथे बघणार आहेत डिटेल मध्ये। तर मित्रांनो, हे ज्या वेस्टर्न रिजनच्या वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये 4 नोटिफिकेशन आहेत। तर मित्रांनो, हे 4 जे नोटिफिकेशन आहेत त्यामध्ये टोटल 15 वॅकन्सी आहेत, राईट। तर मित्रांनो, हे जे 4 नोटिफिकेशन आहेत ते डिवाइड आहेत पोस्ट कोडच्या अंडर। म्हणजे एक पोस्ट कोड आहे फार्मसिस्टचा, ते पहिला जो नोटिफिकेशन आहे त्याचा पोस्ट कोड बघा, वेस्टर्न रिजन 13624 हा पोस्ट कोड असणार आहे। पोस्ट नेम इथे बघू शकता, फार्मासिस्ट आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन। आता मित्रांनो बघा, 12th क्लास पास विथ सायन्स सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी, म्हणजे तुमचं पीसीबी ग्रुप असलं पाहिजे 12th ला। आणि इथे बघा ऑर मध्ये ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी, म्हणजे मित्रांनो 12th ला तुमचं पीसीएम जरी असेल तरी पण तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत। नंतर बघा मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट अँड रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर 1948, म्हणजे मित्रांनो तुमचा डिप्लोमा कंप्लीट झालेला असेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इलिजिबल आहात। प्लस मित्रांनो, तुम्हाला इथे डिप्लोमा स्टुडंटला 2 इयरचं एक्सपिरियन्स लागणार आहे। ते मेडिकल शॉपचं जे एक्सपिरियन्स असतं मित्रांनो, ते डिप्लोमा स्टुडंटला 2 इयरचं लागणार आहे। आणि मित्रांनो, डिग्री स्टुडंट ज्यांचं बीफॉर्म झालेलं असेल ते डायरेक्ट इलिजिबल असणार आहेत मित्रांनो। त्यांना कशाचाही एक्सपिरियन्स लागणार नाही, त्यांना फक्त बीफॉर्म डिग्री कंप्लीट आणि मित्रांनो रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं पाहिजे। तर मित्रांनो, या ज्या पोस्ट कोडच्या अंडर किती वॅकन्सी आहेत याच्यामध्ये मित्रांनो 4 वॅकन्सी आहेत टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहे ते 4 असणार आहेत। एक जनरल ला असेल, एक ओबीसी ला, एक एससी ला आणि एक ईडब्ल्यूएस ला। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ती आपल्या मुंबईची वॅकन्सी आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन मधली वेस्टर्न रिजन मधली मुंबईची। इथे बघा, इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग सीजीएस मुंबई ऑल इंडिया सर्व्हिस, म्हणजे मित्रांनो तुमची नंतर जर चेंज झाले तर दुसरीकडे इंडियामध्ये पण होऊ शकते, पण स्टार्टिंगला तुम्हाला पोस्टिंग कुठे भेटणार आहे? मुंबईमध्ये भेटणार आहे। आणि याच्यामध्ये किती वॅकन्सी आहेत मित्रांनो? टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 4 आहेत। आणि इथे स्पेकेल बघा, लेवल 5 पे मॅट्रिक्स 29,200 ते 92,300 असणार आहे मित्रांनो। या पोस्ट कोड अंडर 4 वॅकन्सी। नंतर मित्रांनो, दुसरा पोस्ट कोड बघू आपण। हे पोस्ट कोड बघू शकता, वेस्टर्न रिजन 10,324, पोस्ट नेम फार्मासिस्ट। नंतर मित्रांनो, इलिजिबिलिटी आपण जे आधी डिस्कस केलेली सेम इलिजिबिलिटी असणार आहे। आणि मित्रांनो, इथे बघा, इथे डिप्लोमा स्टुडंटला एक्सपिरियन्स दिलेला आहे का आपण चेक करू। पास सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फार्मसी ऍक्ट 1940। हा मित्रांनो, सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। डी फॉर्म असताल तर मित्रांनो 2 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे, आणि बी फॉर्म असाल तर इथे काही एक्सपिरियन्स लागणार नाही, फक्त तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। तर मित्रांनो, या पोस्ट कोडच्या अंडर किती वॅकन्सी आहे मित्रांनो? इथे एकच वॅकन्सी आहे आणि ती पण ओबीसी साठी वॅकन्सी असणार आहे। आणि मित्रांनो, ही जी वॅकन्सी कुठे असणार आहे? ही महाराष्ट्रामधली वॅकन्सी आहे, नागपूरची असणार आहे। तर मित्रांनो, वेस्टर्न रिजन मध्ये 2 पोस्ट कोडच्या अंडर महाराष्ट्राच्या वॅकन्सी, एक मुंबईमध्ये आणि एक नागपूर। मुंबईमध्ये 4 वॅकन्सी सॉरी,
आणि नागपूरमध्ये 1 वॅकन्सी आहे. नंतरची आहे मित्रांनो पोस्ट कोड वेस्टर्न रिजन 15324. तर मित्रांनो असं आहे की महाराष्ट्र स्टुडंट पण कुठेही एक्झाम देऊ शकतात, यात काही म्हणजे कुठेही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता तुम्ही आणि तुमचं सेंटर महाराष्ट्रात भेटेल तुम्हाला, तिथे तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि मित्रांनो हे खूप सारे पोस्ट कोड आहेत, 7 रिजन आहेत. तर रिजन वाईज पोस्ट असल्यामुळे काही पोस्टला ना मित्रांनो ऍप्लिकेशनच येत नाहीत. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये बघून ऍप्लिकेशन करायचंय. तर मित्रांनो या पोस्ट कोड अंडर किती वॅकन्सी आहेत बघू. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम आहे. तर याच्या अंडर मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, 7 वॅकन्सी असणार आहेत. आणि मित्रांनो ह्याची इनिशियल पोस्टिंग बघू. तर इनिशियल पोस्टिंग मित्रांनो अहमदाबाद असणार आहे. अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा, ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी. तर मित्रांनो हे टोटल 7 ज्या वॅकन्सी आहेत त्या अहमदाबाद गुजरातच्या वॅकन्सी आहेत आणि वेस्टर्न रिजन महाराष्ट्र गुजरात जवळ असल्यामुळे एकाच रिजन मध्ये या वॅकन्सी आहेत. नंतर मित्रांनो चौथं याच्यामध्ये फार्मसिस्टचं नोटिफिकेशन असणार आहे. पण मित्रांनो हे जे फार्मसिस्टचं नोटिफिकेशन आहे ते आयुर्वेदिक फार्मसिस्ट साठी असणार आहे. हे पोस्ट कोड बघा वेस्टर्न रिजन 13724. याच्यामध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे, 3 वॅकन्सी. ते आयुर्वेदिक फार्मसिस्ट साठी असणार आहे. त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये 10-12 पण इथे मित्रांनो टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणजे डिग्री इन आयुर्वेदिक फार्मसी और डिप्लोमा इन आयुर्वेदिक कोर्सेस ड्युरेशन विच नॉट बी लेस दॅन 2 इयर आणि प्लस मित्रांनो 2 इयरचं एक्सपिरियन्स त्यांना पण रिक्वायर्ड असणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वेस्टर्न रिजन मध्ये जे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत त्यात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 4, नागपूरमध्ये 1 म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल मित्रांनो 5 वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो तुम्ही सर्व रिजन वाईज चेक करा आणि तुम्हाला कुठे ऍप्लिकेशन फॉर्म करायचे त्या पोस्ट कोड वाईज तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे, सर्व स्टुडंटला माहित नसते की ही वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म खूप कमी येतात यामध्ये आणि व्यवस्थित तुम्ही जर तयारी केली तर तुमचे इथे लागण्याचे चान्सेस पण आहेत मित्रांनो. तसेच बाकीचे रिजन वाईज व्हिडिओ पण येणार आहेत. सेंट्रलचा ऑलरेडी बनवला, वेस्टर्न रिजनचा पण हा झाला व्हिडिओ मित्रांनो आणि बाकीच्या रिजन मध्ये किती वॅकन्सी आहेत ते पण मी सांगणार आहे. तर मित्रांनो राहिला प्रश्न आता की ऍप्लिकेशन स्टार्ट डेट. तर मित्रांनो ऍज ऑफ ऍप्लिकेशन ह्याचे स्टार्ट झालेले नाहीत. नोकरी संदर्भ पेपर मध्ये आणि एक शॉर्ट नोटीस पण आलेली होती, त्यामध्ये असं सांगितलं होतं की 28 फेब्रुवारी 2024 ही लास्ट डेट असणार आहे. तर मित्रांनो ही डेट चेंज होणार आहे. आणखीन जर तुम्ही लिंक चेक केलं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या साईटवर जाऊन अप्लाय वर क्लिक करून बघितलं तर फेज 12 मध्ये जर बघितलं तर ती लिंक ऍक्टिव्ह नाही आहे मित्रांनो. तर जसं ती लिंक ऍक्टिव्ह होईल मी तुम्हाला त्यावर पण इन्फॉर्मेशन देणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे महत्त्वाच्या नोटिफिकेशनच्या PDF नोट्स वगैरे मी देत राहतो मित्रांनो. थँक्यू.